महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला गेल्या काही दिवसांपासून एकाच मुद्द्यानं पूर्णपणे ढवळून काढलाय। तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय, त्यामुळे सरकारची धावपळ झाली आहे। आंदोलन अधिक पेट घेऊ शकतं, त्यामुळे सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपोषणस्थळी पोहोचले। सकाळपासून चर्चा सुरू आहे। उपोषण मागे घ्यावं म्हणून मनोज जरांगेंना विनंती केली जाते, मात्र जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। यातच आंदोलन उग्र होऊ नये म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक 12 आश्वासनांचा ड्राफ्ट मनोज जरांगे पाटलांना दिलाय। मराठा आरक्षणाच्या गुंतागुंतीच्या लढ्यात सरकारनं टाकलेले एक मोठं कायदेशीर आणि प्रशासकीय पाऊल आहे। या ड्राफ्टमध्ये नेमकं काय आहे, 58 लाख नोंदींचं पुढे काय होणार, सगळे सोयरे कायद्याची सद्यस्थिती काय, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। विखे पाटील यांनी जो ड्राफ्ट दिलाय त्यामध्ये आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत। या नोंदी म्हणजे मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याचा सर्वात मोठा ऐतिहासिक आणि कायदेशीर पुरावा मानला जातोय। त्यात असं सांगण्यात आलंय की जिल्हा आणि तालुका स्तरावर यादी सार्वजनिक करणे। विखे पाटील यांच्या ड्राफ्टनुसार या 58 लाख नोंदी केवळ सरकारी दप्तरी बंद राहणार नाहीत, सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पूर्वजांच्या नोंदी शोधाव्या लागतात। यासाठी त्या नोंदींची यादी जिल्हा आणि तालुका स्तरावर सार्वजनिक केली जाईल। त्यामुळे प्रशासकीय पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना महा-ई सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत। रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र वाटप जलद करणं सध्या सर्वात मोठी अडचण आहे की एखाद्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडल्यानंतरही त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड कायदेशीर कसरत करावी लागते। सरकारने या ड्राफ्टमध्ये स्पष्ट आश्वासन दिले की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याची प्रक्रिया अत्यंत फास्ट केली जाईल। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आणि तरुणांना लवकर फायदा होईल। या मसुद्यातील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ। मराठवाड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे कुणबी दाखले शोधण्यासाठी राज्य सरकारनं सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली होती। या समितीने आतापर्यंत लाखो जुन्या कागदपत्रांची, मोडी लिपीतील पत्रांची आणि महसुली नोंदींची तपासणी केली। सरकारने या समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं मान्य केलंय। याचा अर्थ असा की उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिथं अजूनही नोंदी शोधण्याचं काम बाकी आहे तिथं अधिक सखोल संशोधन केलं जाईल, जेणेकरून एकही पात्र मराठा कुटुंब कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही। मराठा आरक्षण आंदोलनातील सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त शब्द कोणता असेल तर तो सगळे सोयरे। मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संपूर्ण सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। यासाठी सरकारनं जानेवारी महिन्यात एक अध्यादेश काढला होता, पण कायदा बनवण्यापूर्वी त्यावर जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या। या अध्यादेशावर संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 6 लाख हरकती आणि सूचना सरकारला प्राप्त झाल्या। त्यामध्ये OBC संघटनांच्या हरकतीचाही समावेश आहे। विखे पाटील यांच्या ड्राफ्टमध्ये असं म्हटलंय की या 6 लाख हरकतींचा कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर वेगाने निपटारा केला जातोय। या हरकतींवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारची कायदेशीर प्रगती सुरू आहे। हा मुद्दा न्यायप्रविष्ट होऊ नये म्हणून सरकार अत्यंत सावधगिरीनं आणि मजबूत कायदेशीर मसुदा तयार करतोय। मराठा आरक्षणाचा इतिहास हा वेगवेगळ्या संस्थानांशी जोडलेला आहे, म्हणूनच मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी सातारा गॅझेट अत्यंत महत्त्वाचं आहे। ड्राफ्टमधील 5व्या आणि 6व्या मुद्द्यात याचा उल्लेख आहे। हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी मराठवाडा हा पूर्वी विलिनीकरणापूर्वी हैदराबाद राज्याचा भाग होता, त्यामुळे तिथल्या अनेक मराठा कुटुंबांच्या नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी म्हणून आहेत। मात्र स्थानिक पातळीवर म्हणजेच तहसील किंवा जिल्हा स्तरावर अधिकारी गॅझेट ग्राह्य धरण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी होत्या। स्थानिक स्तरावर होणारा हा विलंब टाळण्यासाठी आणि हैदराबाद गॅझेटनुसार त्वरित प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाला कडक आणि बंधनकारक आदेश दिले जात आहेत। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीमध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी येत आहेत, कारण सातारा संस्थानाच्या हद्दी आणि त्यावेळच्या नोंदीचे स्वरूप वेगळे होते। या कायदेशीर अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सरकार एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात येईल, जी या अडचणी दूर करून सातारा गॅझेटचा लाभ मराठा समाजाला मिळवून देईल। विशेष हेल्पलाईन अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पुढील 8 दिवसांमध्ये विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी त्या हेल्पलाईन नंबरवर कळवता येतील। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे। आंदोलनादरम्यान राज्यभरात हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले। जरांगे पाटील यांची ही प्रमुख मागणी होती की हे गुन्हे मागे घेण्यात यावेत। सरकारनं लेखी दिलं आहे की आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 95% गुन्हे म्हणजेच 950 पैकी 886 गुन्हे सरकारने आधीच मागे घेतले आहेत। जे गंभीर स्वरूपाचे किंवा तांत्रिक अडचणीत अडकलेले उर्वरित गुन्हे आहेत तेही मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया वेगानं सुरू केली जाईल। मराठा आरक्षण कक्ष
स्वतंत्र आणि समर्पित मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, जो की आरक्षणाच्या अंमलबजावणीवर थेट लक्ष ठेवेल. अधिकाऱ्यांवर कारवाई प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे प्रमाणपत्र लवकर मिळतील. व्हॅलिडिटी प्रक्रियेत सुलभता. कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणार. मराठा आरक्षणाचा हा लढा केवळ कायद्याचा नाही, तर तो भावनांचा आणि त्यागाचाही आहे. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले, तर काहींना आपले प्राण गमवावे लागले. ड्राफ्टमधील 12वा मुद्दा याच संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. शहीद कुटुंबांना मदत आणि नोकरी. आरक्षणाच्या आंदोलनात ज्या आंदोलकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं किंवा जे शहीद झाले, त्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सरकारनं आश्वासन दिलंय की अशा शहीद कुटुंबांतील एका सदस्याला शासकीय अथवा निमशासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा एकूण 12 मुद्द्यांचा ड्राफ्ट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. विखे पाटील यांनी या ड्राफ्टसोबत मनोज जरांगे पाटील यांना विनंती सुद्धा केली आहे की सरकारनं बहुतांश मागण्यांवर सकारात्मक आणि ठोस पावलं उचलली आहेत. आता जरांगे पाटील यांच्या अभ्यासकांनी, कायदेतज्ञांनी या मसुद्याचा शांतपणे अभ्यास करावा, त्यावर चर्चा करावी आणि तोपर्यंत सध्याच्या रखरखत्या उन्हात सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं, जेणेकरून जरांगे पाटलांच्या तब्येतीला धोका निर्माण होणार नाही. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बचावात्मक मोडमधून बाहेर पडून प्रशासकीय कृती करण्याच्या मोडमध्ये आलंय. 58 लाख नोंदी आणि 95% गुन्हे मागे घेणं या मोठ्या गोष्टी आहेत. मात्र सगळे सोयरे कायद्याचं अंतिम स्वरूप काय असेल आणि ते न्यायालयात टिकेल का, हा अजूनही कळीचा मुद्दा आहे. जरांगे पाटील आणि त्यांचे अभ्यासक या मसुद्यावर काय निर्णय घेतात, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या या 12 कलमी ड्राफ्टमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.